नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या व्याख्या माहीत करून घेतल्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचं महत्त्व आणि राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारी मापनातील अडचणी समजून घेणार आहोत. जगामध्ये सर्वप्रथम 1665 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ विल्यम पेटी यांनी इंग्लंडच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं. भारताच्या संदर्भामध्ये 1876 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 या वर्षामध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये असल्याचं मापन केलं. त्यानंतर 1930च्या मंदीनंतर जगामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय उत्पन्नाच्या शास्त्रशुद्ध मापनाला चालना मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. 1930च्या मंदीनंतर प्राध्यापक J.M. केन्स यांनी 1936 मध्ये द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाच्या विमोचनानंतर जगामध्ये शासनाच्या भूमिकेला किंवा शासनाच्या हस्तक्षेपाला महत्त्व प्राप्त झालं आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी शास्त्रशुद्ध पद्धतीनं जाहीर करण्यावरती भर दिला जाऊ लागला. भारतामध्ये 1949 मध्ये प्राध्यापक P.C. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न मापनात सुधारणा व संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली आणि 1955 मध्ये केंद्रीय सांख्यिकी संस्थेकडं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं कामकाज देण्यात आलं. राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी आधारभूत वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं असतं. 2018 या वर्षापासून 2017-18 हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासाठी आधारभूत वर्ष मानलं गेलं. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज जर आपण बघितला तर आपल्याला एक बाब प्रकर्षाने दिसून येते की ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याचा प्रयत्न केला नाही. अत्यंत कमी प्रयत्न राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये दादाभाई नौरोजी यांनी जो पहिला प्रयत्न केला 1867-68 या वर्षासाठी, त्यानुसार आपल्याला असं दिसून येतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 340 कोटी रुपये इतकं होतं आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये इतकं असल्याचं दादाभाई नौरोजी यांनी स्पष्ट केलं. त्यानंतरच्या काळामध्ये अर्थतज्ञ फिंडले सिरास यांनी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा मापन करण्याचा प्रयत्न केला. 1911 मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 1920 कोटी रुपये असल्याचं आणि दरडोई उत्पन्न 80 रुपये असल्याचं फिंडले सिरास यांच्या माहितीवरून दिसून येतं. त्यानंतर 1931-32 मध्ये प्राध्यापक V.K.R.V. राव यांनी केलेल्या मापनाच्या प्रयत्नातून असं दिसून येतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 1689 कोटी रुपये इतकं आणि दरडोई उत्पन्न 62 रुपये इतकं आहे. त्यानंतर भारताच्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय उत्पन्न मापनाचा प्रयत्न केला. 1945-46 या आर्थिक वर्षासाठी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 4931 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न 204 रुपये असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं दुसरा प्रयत्न 1948-49 मध्ये केला. त्या वर्षासाठी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 7059 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न 277 रुपये इतकं असल्याचं मांडलं. 1949 मध्ये भारतामध्ये प्राध्यापक P.B. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीनं 1948-49 या वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केली.
या राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या मते भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 8,710 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न 225 रुपये इतका आहे. या सगळ्या आकडेवारीवरून आपल्याला असं एक लक्षात येतं की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न हे या कालावधीमध्ये अत्यंत कमी होतं. ब्रिटिश शासनाला सुद्धा या बाबीमध्ये फारसं स्वारस्य नसल्यामुळे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न हे कमी असल्याचं आपल्याला या वरील आकडेवारीवरून दिसून येतं. राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमुख संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. स्थूल देशांतर्गत उत्पादन याचा अर्थ असा आहे की प्रत्येक देशाची एक भौगोलिक सीमारेषा असते. या भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात यांचं अंतिम मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करावा लागतो. आपल्याला माहीत आहे की एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी भांडवली वस्तूंची आवश्यकता असते आणि या भांडवली वस्तू काही वर्षानंतर रिप्लेस कराव्या लागतात. याचा अर्थ असा आहे की भांडवली वस्तूची नियमितपणे झीज होते आणि ही झीज म्हणजेच घसारा होय. त्यामुळे स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा केला असता निव्वळ देशांतर्गत उत्पादन प्राप्त होते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची तिसरी संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आपण वरती बघितलं की स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये फक्त आपल्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे उत्पादन किंवा सेवा निर्माण होतात त्याचंच मूल्य गृहीत घेतलेलं आहे. पण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपल्या देशातील काही नागरिक परकीय देशामध्ये उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. त्यांना मिळणारे उत्पन्नसुद्धा या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये गृहीत धरले जाते. तसेच आपल्या देशामध्ये परकीय देशातील नागरिक उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. त्यांना मिळालेले उत्पन्न स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून वजा केले जाते. याचा अर्थ स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन अधिक परदेशातील भारतीय नागरिकांचे उत्पन्न वजा भारतातील परकीय नागरिकांचे उत्पन्न होय. त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ही राष्ट्रीय उत्पन्नाची चौथी संकल्पना आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन याचा अर्थ असा आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून घसारा हा कमी केला जातो किंवा घसारा हा वजा केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. आपल्या देशामध्ये उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि उत्पादन पद्धतीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जातं. उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना उत्पादन घटकांना पैशाच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या मोबदल्याची बेरीज केली जाते. आपल्याला माहीत आहे की उत्पादनाचे 4 घटक आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकांचा पैशातील जो मोबदला असतो, श्रमाचा मोबदला वेतन असेल, भूमीचा मोबदला खंड असेल, भांडवलाचा मोबदला व्याज असेल आणि संयोजकाचा मोबदला नफा असेल, या 4 घटकांच्या मोबदल्याची बेरीज केली जाते. त्यामध्ये लाभांश जो असतो तो त्यामध्ये प्लस केला जातो. तसेच प्रत्यक्ष कर त्यामध्ये प्लस केले जातात, घसारा प्लस केला जातो आणि बदली उत्पन्न त्यामधून मायनस केलं जातं. या आधारे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धत आहे खर्च पद्धत. एका देशामध्ये विशिष्ट काळात वस्तू व सेवांच्या खरेदीवर झालेल्या खर्चाची बेरीज म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न होय. यामध्ये वैयक्तिक उपभोग खर्च, खाजगी भांडवली खर्च, अतिरिक्त निर्यात आणि सरकारचा वस्तू व सेवा यावरील खर्चाचा समावेश होतो. आपल्याला माहीत आहे की वैयक्तिक उपभोगामध्ये नाशवंत वस्तू असेल किंवा टिकाऊ वस्तू असेल
आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील यावरती जो खर्च केला जातो, या सगळ्या खर्चांचा समावेश वैयक्तिक उपभोग खर्चामध्ये होतो. वैयक्तिक जी काही गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीलाच आपण खाजगी भांडवली खर्च असं म्हणतो. त्यानंतर अतिरिक्त निर्यात, याचा अर्थ असा आहे की एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये जी काही निर्यात आपल्या देशामधून केली जाते त्या निर्यातीमधून आयातीची रक्कम वजा केली असता अतिरिक्त निर्यात मिळते. अतिरिक्त निर्यात आकडेवारी जी असेल ती धन किंवा ऋण असेल. जर धन असेल तर ती यामध्ये प्लस केली जाते आणि ऋण असेल तर ती यातून मायनस केली जाते. सरकारला अनेक बाबीवरती खर्च करावा लागतो. दैनंदिन प्रशासन चालवण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, संरक्षण यंत्रणा असेल, या सर्व बाबीवरती जो काही सरकारचा खर्च होतो तो खर्चसुद्धा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खर्च पद्धतीमध्ये गृहीत घेतला जातो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची तिसरी पद्धत आहे उत्पादन पद्धत. या पद्धतीनुसार विशिष्ट काळात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचे प्रचलित किमतीनुसार मूल्य लक्षात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. या ठिकाणी एकूण उत्पन्नातून मध्यस्थ खरेदी जी असेल ती मायनस केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. भारतामध्ये शेती क्षेत्र असेल, खाणकाम असेल, मासेमारी असेल, जंगल व्यवसाय असेल, या प्राथमिक क्षेत्रामधील उत्पादन पद्धतीनं मोजलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचं महत्त्व. सरकारला विविध योजनांची आखणी करावी लागते. या योजना राबविण्यासाठी या योजनांवरती आर्थिक निधीची तरतूद सरकारला करावी लागते. या निधीची तरतूद करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आपल्या देशाकडे एकूण उत्पन्न किती आहे आणि त्या आधारे आपण किती योजना राबवू शकतो हे माहीत करून घेण्यासाठी सरकारला राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीचं विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर एखाद्या देशाचा राष्ट्रीय आर्थिक धोरण ठरवण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असते. कारण गुंतवणूक धोरण असेल किंवा रोजगारविषयक धोरण असेल, यासाठी बचत आणि गुंतवणूक यांची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून राष्ट्रीय आर्थिक धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं महत्त्व असतं. देशाचं दरडोई उत्पन्न आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी माहीत असणं आवश्यक असतं. कारण देशातल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीला देशातील लोकसंख्येने भाग दिला असता आपल्याला दरडोई उत्पन्न माहीत होतं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, यांचा राष्ट्रीय उत्पन्नातला नेमका भाग किती आहे हे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नातल्या आकडेवारीच्या आधारे समजतं आणि त्यामुळे त्या क्षेत्रातील असमतोल जो आहे तो समजण्यासुद्धा मदत होते आणि समजलेला असमतोल कमी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयोगाची असल्याचं आपल्याला दिसून येते. देशामध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. दोन देशाची तुलना करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असते. तसेच लोकांच्या राहणीमानाच्या पातळीचा अंदाज येण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे आपण हा जो शब्द राष्ट्रीय उत्पन्न हा शब्द जेव्हा गृहीत धरतो तेव्हा त्यामध्ये असलेला राष्ट्रीय हा शब्द, राष्ट्रीय याचा अर्थ एक भौगोलिक सीमा किंवा एखाद्या भौगोलिक सीमेनं एखादा देश राष्ट्रीय म्हणून वेगळा केला जातो. परंतु आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं मापन करतो तेव्हा आपल्या देशातील नागरिकांनी परकीय देशामध्ये जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्याचाही समावेश होतो. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय हा शब्द राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या अनुषंगानं अडचणीचा ठरतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील दुसरी महत्त्वाची अडचण आहे वस्तू विनिमय पद्धत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आजही अनेक व्यवहार हे वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे होतात आणि त्यामुळे या वस्तू विनिमय पद्धतीच्या आधारे जे व्यवहार होतात त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही किंवा केलं जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत कमी येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसेच वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप
ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची अडचण असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण अनेक वस्तू अशा असतात की त्या काही व्यवसायासाठी अंतिम उत्पादन असतात, तर काही व्यवसायासाठी मध्यस्थ उत्पादन असतात. बेकरीच्या व्यवसायासाठी गव्हाचे पीठ हे मध्यस्थ उत्पादन आहे, परंतु तेच घरगुती वापरासाठी अंतिम उत्पादन आहे. त्यामुळे वस्तू व सेवांचं दुहेरी मोजमाप ही एक राष्ट्रीय उत्पन्नातली अत्यंत महत्त्वाची अडचण असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समांतर अर्थव्यवस्था, काळा पैसा, अवैध व्यवसाय यातून जे काही उत्पन्न निर्माण होतं त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केल्या जात नाही आणि त्यातून निर्माण झालेला पैसा किंवा त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नसल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही कमी येते. त्यानंतर बदली उत्पन्न, निवृत्ती वेतन असेल, भविष्य निर्वाह निधी असेल, बेकारी भत्ता असेल, याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये न केल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कमी येते. त्यानंतर घसारा हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचं मापन करत असताना मायनस केला जातो आणि घसारा काढण्यासाठी आपल्याला भांडवली वस्तूंच्या किमती गृहीत घ्याव्या लागतात. परंतु जर भांडवली वस्तूंच्या किमतीमध्ये सदरील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला तर आपल्याला घसाऱ्याची जी काही रक्कम असते ती योग्य पद्धतीनं सांगता येत नाही. त्यामुळे घसारा आणि भांडवली वस्तूंच्या किमतीमध्ये होणारा बदल हा राष्ट्रीय उत्पन्नातल्या महत्त्वाचा अडथळा आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर देशामध्ये अनेक सेवा या विनामोबदल्या केल्या जातात. आईवडिलांची सेवा असेल किंवा एखाद्या चित्रकाराने अत्यंत सुंदर पद्धतीने काढलेलं चित्र असेल, या सेवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गृहीत घेतल्या जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अत्यंत कमी येते. विकसनशील देशामध्ये लोक खरी आकडेवारी सांगत नाही, त्यामुळे आकडेवारीचा अभाव ही बाबसुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातली महत्त्वाची अडचण आहे. तसेच सतत बदलत्या किमती यासुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या महत्त्वाचा अडथळा असल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.